आपला 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग चाललेला आहे आणि त्यातला आजपासून आपण आता ज्ञेय स्वरूपाबद्दल परमात्मा श्रीकृष्ण सांगतो आहे. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तना सदुच्यते. एवढ्याची साठी ब्रह्मा लागी पार्था बोलती सर्वथा ज्ञेय ऐसे की जे ज्ञानाविण कोणेही उपाये साच हाता नये कदा काळी. ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याची वस्तू किंवा नॉलेज सब्जेक्ट, आणि त्याला ब्रह्माला ज्ञेयाची उपमा दिलेली आहे की जे ज्ञानाविण कोणेही उपाय साच हाता नये कदा काळी. जाणता जे काही उरेची ना कार्य जेथे ज्ञाता होय ज्ञेय रूप. ज्ञाता ज्ञेय, ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा आणि ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याची वस्तू किंवा सब्जेक्ट, विषय, आणि ते आहे परब्रह्म. कॉस्मिक परब्रह्मन ही एकच ज्ञेय वस्तू आहे जी ज्ञानाविण मिळू शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञान संपादन करावं लागतं. आणि ज्ञान, आता ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान किंवा ग्रंथांचं ज्ञान अजिबातच नाही. ज्ञानामध्ये आता ज्ञान ज्ञान म्हणजे काय हे थोडस मी सांगते की ज्ञान म्हणजे आपण नुसतं वाचतो ते ज्ञान नसतं. आपण कर्मातनं शिकतो, अनुभव घेतो, ते सुद्धा ज्ञान असतं. म्हणजे आपलं लाईफ जगताना ना आपलं ज्ञान वाढत असतं. आपल्याला येणारे एक्सपिरियन्सेस, आपल्या इमोशनल बॉडीच्या थ्रू आपलं होणारं लर्निंग, त्यातनं सुद्धा ज्ञान मिळतं आपल्याला. आपल्या मेंटल बॉडीच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेस मधून जातानाचा जो एक्सपिरियन्स असतो ते सुद्धा ज्ञान आहे. आणि कर्मातनं होतं ते कर्म, भावना आणि विचार, या तिन्ही मार्गांनी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे काय, आपण छोट्या मुलाला एक्झाम्पल देते. छोट्या मुलाला आपण म्हणतो ना की आता कळलं ना, पडल्यानंतर कळलं ना की इकडे जायचं नाही. मग आता ते त्याला काय झालं, अनुभवानंतर त्याला ज्ञान मिळालं की ओके, फायर एलिमेंट किंवा फायरची काही गरम वस्तू असते तिथे आपण जायचं नाही, हे त्याला ज्ञान मिळालं. आणि परब्रह्माबद्दल चाललंय आता इथे. ज्ञेय वस्तू आहे परब्रह्मन. परब्रह्माला फक्त शब्दांमधनं जाणता येत नाही, त्याला स्पर्शातनं म्हणजे फिजिकल बॉडीनं. त्यासाठी गुरु येतात आणि ते गुरूंच्या मार्फत आपण फिजिकल बॉडीतनं त्यांना जाणून घेतो. त्याच्यानंतर भक्तियोग, आपल्या इमोशन्स, लव, डेडिकेशन, डिव्होशन, ट्रस्ट, फेथ, या सगळ्यातनं आपण इमोशनली भक्तीतनं परमात्म्याला जाणून घेतो. आणि मेंटल बॉडी, विचार, विचारांमधून कसा तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे कसं की आपण नेहमी म्हणतो की इंट्युएशन होते, गायडन्सेस येतात. ते काय आहेत, ते तुमच्या विचारांमध्ये सीड टाकलं जातं आणि मग ते विचार आपल्या मनामध्ये घुळून 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 आपल्या लक्षात येतं की अरे हा थॉट कुठून आला, हा गायडन्स कुठून आला, हे कोण बोललं मला, हे कोणी सुचवलं. तर ते मेंटल बॉडी मधनं प्रोसेस होतं. त्याच्यातनं सुद्धा आपण परब्रह्माला जाणतो. तर अशा पद्धतीनं फक्त ज्ञेय किंवा ज्ञाताला ज्ञेय रूप होण्यासाठी फक्त ग्रंथ नाही आहेत, रिटन मटेरियल नाही आहे, प्रॅक्टिकल्स आहेत, फिजिकल बॉडीनं होणारे, आपल्या भावभावना आणि भक्तियोग आहे, आणि मनानं केलेला मानसिक पूजेसारखा योग आहे, ज्यातनं आपण विचारांमधनं आपल्याला परमात्मा कळतो. तर ह्या पद्धतीनं आपण ज्ञान प्राप्त करतो. तो ज्ञाता म्हणजे जो डिसिपल आहे तो ह्या मार्गांनी
ज्ञेय वस्तूपर्यंत पोहोचतो. जाणता जे काही उरेसी ना कार्य, जेथे ज्ञाता होय ज्ञेय रूप. आणि हे सगळं वेगवेगळ्या मार्गाने आपण जेव्हा ज्ञान पूर्ण प्राप्त करतो, की तिथे आणखीन काही उरत नाही, तेव्हा काय होतं? अल्टिमेटली रिझल्ट काय येतो? जेथे ज्ञाता होय ज्ञेय रूप. ज्ञाता म्हणजे डिसिपल, स्वतः साधक, संन्यासी, योगी स्वतः परब्रह्म स्वरूप होतो, ज्ञेय रूप. त्याला नंतर काही जाणण्यासारखं उरत नाही. आणि मग तिथे पूर्ण शांतता निर्माण होते. काही कशाचं काय खोजन करायचं म्हणजे शोधून काढण्यासारखं कार्य करण्याचं काही कारणच उरत नाही, कारण सर्वस्व कळतं. आणि तिथे एकदम वेगळ्या प्रकारची शांतता, स्थिरता, आनंद, आनंद सगळ्यात पहिला प्राप्त होतो. आणि त्या आनंदामध्ये फक्त जसं एखाद्याला पाण्यात पोहायला आवडतं ना, तो असा वर बघत म्हणजे वर तोंड करून फेस करून पाण्यामध्ये असा पडून राहतो, हात पाय असे पसरून आणि डोळे बंद करून त्या पाण्याचा आस्वाद घेत असतो, आनंद घेत असतो त्या पाण्यामध्ये पडल्याचा, पहुडल्याचा. तसं त्याला त्या आनंदात पहुडल्याचा आनंद होतो आणि समाधान, सुख प्राप्त होतं. आणि त्यामुळे आणखीन करण्यासारखं काय, काहीच उरत नाही. आणि म्हणून इथे म्हणलंय, जेथे ज्ञाता होय ज्ञेय रूप. कधी उरेची ना कार्य, काहीच उरत नाही खटाटोप करायचं. जाणता जे जीवे प्रपंच सांडोन, सुखे व्हावे लीन नित्यानंदी. ज्ञेय ते गा ऐसे जया नसे आधी, प्रपंच उपाधी रहित जे. मग तिथे ते आता ही स्टेज आल्यानंतर जो आपण प्रपंचामध्ये उपाधी घेऊन फिरत असतो ना, मी हे केलं, मला कळलं, ही फार एक्स्ट्रीम हायएस्ट म्हणजे लास्ट स्टेज आहे, की जिथे एनर्जीच बदलून जाते आणि फिजिकल बॉडीची फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होते. सगळं मॅटर आहे फ्रिक्वेन्सीचा. माणूस तोच दिसतो. बऱ्याचदा कळत पण नाही, सभोवतालच्या लोकांना पत्ता पण लागत नाही, की हा आत्म्याच्या भूमिकेत असताना, जगत असताना एक्स पर्सन किती स्टेजवर जाऊन पोचला आहे. त्यांना तो रोजच्या सारखाच दिसतो. पण आत्म्याच्या स्थितीचं काय करा? ती जर एकरूपतेकडे चाललेली आहे, वाटचाल करते आहे आणि एखाद्या दिवशी जाऊन पोचलेली आहे, तिला ज्ञेय प्राप्त झालेला आहे, तो ज्ञेय रूप झालेला आहे, मग तिथे बाहेरच्यांना उपाधी पूर्ण दिसते, पण त्याची अंतस्थिती काय असते, की त्याला सांगण्या बोलण्यासारखं काही उरत नाही. सगळा आनंदी आनंद आहे. तुम्ही नावं ठेवा, तुम्ही त्याला वाटेल ते बोला, उलट पालट बोला, काही फरक पडत नाही. कारण जे चालू आहे ते शरीराला बघून चालू आहे, पण तो पूर्ण आत्मस्थितीत आहे, परमात्म स्थितीत आहे. आणि तिथे प्रपंच उपाधी रहित होऊन जातो. त्याला काही फरक नाही पडत. बाजूच्यांना पडत असो, त्यांनी काही फरक नाही पडत. ज्ञेय ते गा ऐसे जया नसे आधी, प्रपंच उपाधी रहित ते. जया स्वभावेची परब्रह्म नाव, राहे भावा भाव गिळो निजे. असणं काय नसणं काय, काही फरक नाही पडत. कारण परब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार, डोळ्यांना न दिसणार, पण ते आहे. दिसत नाही पण आहे. त्याला कुठलेही गुण नाहीत, ते निर्गुण आहे. आकार नाही म्हणून निराकार आहे. असं ते परब्रह्म असल्यावर, त्याच्या सारखं झाल्यावर आपणही तसेच होणार ना. शेपलेस, इंटेन्शनलेस, सेल्फलेस अशी अवस्था असणार आहे. भावाभाव गिळून जे काही असणं नसणं, सर्व भाव मनामध्ये जे असतात, ते कुठल्याही इमोशनल मेंटल बॉडीज उरत नाहीत, त्या सगळ्या अलाइन होऊन जातात परमात्म प्रकाशाशी.
नाही म्हणू तरी विश्वाकारे तेच भरोनी असाच राहिलेसे. आणि मग लक्षात येतं की सर्वत्र तेच आहे, म्हणून मी विश्वाकार झालो आहे, अशी मग आणखीन एक भावना तिथे होते. मीच सर्व ठिकाणी आहे. विश्वपूर्ण मी आहे, म्हणजेच परब्रह्म मी आहे. परिविश्वची ते ऐसे म्हणू जावे, तरी हे आघवे माया रूप. पण विश्व मी आहे म्हणायला गेलं तर काय? कारण ते प्रकृतीचं माया आहे ना, ती डोळ्याने दिसते. आकार घेतलेले आहेत खोटे खोटे. आता ढग आपल्याला दिसतो, पण आपण जवळ गेल्यानंतर नुसतं विरळ 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 असं एक काहीतरी धुव्यासारखं असतं, ते हातात पण येत नाही, पण आपल्याला असं वाटतं कापूस पिंजून ठेवल्यासारखं आहे. असं हे विश्व आहे. आकाराला नुसतं दिसतंय दुरून, पण जवळ जाऊन बघितल्यावर काहीच नाही. जसं वाळवंटामध्ये मृगजळ जाणवतं पण नसतं. दुरून वाटतं अरे इथे पाणी आहे, पण तिथे गेल्यानंतर कळतं की तिथे काहीच नाहीये, पाणी वगैरे. असं आहे हे विश्व भासमान. पाहे धनंजया रूपवर्ण व्यक्ती, दृश्य द्रष्टा स्थिती नाही जेथे. पाहावयाचे आणि पाहणारा म्हणजे दृश्य वस्तू, जो सब्जेक्ट आहे तो, आणि बघणारा करणारा, ही तिथे स्थिती नाहीये. रूप वर्ण व्यक्ती काही नाहीये तिथे, सगळं भासमान आहे. तेथे कोणी कैसे म्हणावे आहेच, आणि जरी साच नाही म्हणू, तरी गोठे कैसा महत्त्वादिक पसारा हा देख स्फुरत असे. तया ज्ञेया विण आणिक सहजे, असे काय दुजे कोठे काही. महत्त्वादिक म्हणजे महत अहंकार इत्यादी सृष्टी. तरी कोठे कैसा महत्त्वादिक पसारा हा देख स्फुरत असे. पण दिसायला आपल्याला केवढं जग, युनिवर्स अख्खं, केवढी सृष्टी, केवढ्या बिल्डिंग, केवढे देश, आपल्याला केवढं मोठं मोठं दिसतं. पण ज्या वेळेला आपण ज्ञेय रूप होतो, तेव्हा ते असं बबल फुटल्यासारखा, पाण्याचा बबल असतो ना, टपकन फुटून जातो, काहीच नाही मिळत हातात आपल्याला, नुसती एअर. तसं होतं ऍक्च्युली. तया ज्ञेया विण आणिक सहजे, असे काय दुजे कोठे काही. विचाराची वाट खुंटोनिया जाय, वाचा मुखी होय देखोनी जे. आणि मग मगाशीच सांगितलं की मी मगाशी म्हंटल ना की ज्ञेय रूप झाल्यानंतर सगळे प्रश्नच मिटून जातात. पहिलं तर सगळं आपला अनंत जन्मांचा केलेला वेडेपणा, शुद्ध मूर्खपणा आपल्या लक्षात येतो. त्यामुळे आपल्याला काही बोलायलाही सुचत नाही, काय एक्सप्रेस करायचं, अशी तिथे अवस्था होते. पडून राहतो नुसता तो डिसिपल. काही करण्यासारखं उरत नाही. हालायचं काय, करायचं काय, बोलायचं काय, सांगायचं कोणाला. एकरूपता ही इतकी पॉवरफुल आहे की ती हँडल करणं कठीण आहे. आपल्याला सतत चार माणसांमध्ये आणि दुसऱ्यांशी बोलून बोलून जगायची सवय असते. साधं एकटं राहायला लागलं तर माणूस इतकं हे करतो अकांतांडव की मला नाही बाबा, एकटं नाही जगू शकत, मी जगू नाही शकत, असं असतं. नाही नाही, मला माणसं लागतात. मग अशाला जर असं जर ज्ञेयरूप झाला तर वेडापिसा होईल. कारण तिथे दुसरं काहीच नाही याची जाणीव होते. प्रचंड स्थिती आहे ज्ञानाची, आणि म्हणून ती कोणालाही मिळत नाही. जोपर्यंत हे हवे नकोपणा संपत नाही, तोपर्यंत ती स्थितीपर्यंत पोहोचणं खूप मोठी वाटचाल आहे. आणि खूप मोठ्या परीक्षा आहेत त्याच्यात, स्टेजेस येतात त्याच्यात. आधीच टेस्टिंग होतं. एकटं राहू शकता का, असं करू शकता का, तसं करू शकता का, त्या टेस्ट येतात आपल्या. आपण त्याला संकट म्हणतो, पण ती आपण समजायचं प्रिपरेशन चालू आहे पुढच्याची कशाची तरी. खूप गंमत आहे जीवन म्हणजे. नेहमी आपण ज्याला संकट म्हणतो, आपण ताप म्हणतो, तापत्रय म्हणतो, त्याला ऍक्च्युली असा त्याचा अर्थ आहे खऱ्या अर्थाने, जे काही येऊ दे जीवनामध्ये, काही म्हणजे असं काही पर्टिक्युलर असं नाही. ज्याला आपण तापत्रय आणि त्रास, संकट
अडचण ही जी काही नावं देतो, ती खरं तर आपली टेस्ट असते. आणि टेस्ट म्हणजे नुसती तुम्हाला टेस्ट करण्यासाठी नाही, तर पुढच्या गोष्टींची एक काय म्हणतात ना, हिंट असते की पुढे काय येणार आहे, त्याची आपल्याला जाणीव करून दिली जाते. फ्युचरची एक हिंट दिली जाते की पुढे काय असणार आहे. आणि म्हणून विवेक, विवेक अत्यंत आवश्यक आहे. फारच जास्त, म्हणजे विवेकाशिवाय तर काही नाही घडू शकत जीवनामध्ये. घटनांवर रोनाधोना करण्यापेक्षा त्याचा अभ्यास करायचा की काय घडतंय, काय यातनं घ्यायचंय, काय मेसेज देण्याचा कोणीतरी प्रयत्न करताय, हे खरंच अमक्या तमक्यानी केलंय का. म्हणजे पृथ्वी तलावर जगताना आपल्याला भोवताली माणसं असतात. आपल्याला वाटतं ह्यानी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. पण खरंच ते आहे का कारण? ते दिसण्यासाठी असतं. तो प्रकृतीचा मायेच्या प्रभावात दिसतं आपल्याला की ए नी बी ला प्रॉब्लेम केला, सी न डी ला मारलं, ई न एफ ला काहीतरी केलं. पण ते सुद्धा निमित्त बनलेले असतात. हे सगळं खूप ना, खूप कॉम्प्लिकेटेड तर आहेच आहे, पण अभ्यास करण्यासाठी फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या. आणि ह्याचा अभ्यास केला पाहिजे. रडणं तर फार सोपं आहे हो, अभ्यास करणं फार कठीण आहे. काही झालं की इगो हर्ट झाला, किंवा त्या आय मी मायसेल्फला कोणीतरी टाचणी मारली की पटकन आपल्याला रडायला येतं आणि आपल्याला त्रास होतो. अरे पण हे का झालं, हा याचा रिसर्च करण्यासारखा विषय असतो. आणि त्याच्यावर जेव्हा आपण विचार करायला लागतो, आपण गहन आत 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 ड्रिल करत जातो, तेव्हा आपल्याला मोठं काहीतरी दिसतं. कदाचित आपल्याला पूर्वजन्म दिसतात, कदाचित आपल्याला पुढचं दिसतं, कदाचित अनेक लोकांचे कनेक्शन्स लागतात. हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. आणि नुसता अभ्यास म्हणजे असं काही खिडकीकडे बघत, असं ढगाकडे बघत बसायचं नाहीये. तर आहे फ्रिक्वेन्सीचा पार्ट. आपली फ्रिक्वेन्सी चेंज झाली पाहिजे. सूक्ष्मामध्ये आपल्याला धावता आलं पाहिजे. विचारांमधनं, मेंटल बॉडीमधनं हायर मेंटल बॉडीचं महत्व असं आहे की जेव्हा आपण विचार करायला लागतो, आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी चेंज होते, सटल होते. आणि मग पटकन आपण त्या मेसेज पर्यंत जाऊन पोचतो, जो ऍक्च्युली येत असतो आपल्याला किंवा दिला जात असतो. हे नुसतंच जर असं का झालं, असं का झालं, तर आपल्याला जडातलं काहीतरी कारण मिळेल. हा याने हे केलं, त्याने त्याचे कान भरले, अमक्याने अमकं केलं, डमक्याने डमकं केलं, किंवा परिस्थितीच वाईट आहे, नशीबच खराब आहे, माझे पत्रिकेतले योगच खराब आहेत. असं बरंच काय 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 काय, हे सगळं पृथ्वी तलावरचे ड्रामे आहेत. पण ऍक्च्युली असं काहीच नसतं. अगदी काहीही नाही. करणारा जरी दिसत असला ना, तर त्याच्या मागे पण काहीतरी खूप मोठी स्टोरी असते आणि काहीतरी कारणं असतात. आणि सगळ्यात शेवटी बॉटम लाईन मी सांगेन, सगळं आपल्याच पथ्यावर पडण्यासाठी आणि आपल्याच चांगल्यासाठी असतं. वाईटासाठी काही नाहीये. सगळं बेस्ट साठी घडण्यासाठी असतं, आपल्या बेनिफिट साठी असतं, आपल्या बरोबर जे घडतं. म्हणून विचार करायचा की का बरं घडलं, त्यातनं काय लर्निंग आहे, काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. तया ज्ञेया विण आणि सहजे असे काय तुझे कोठे काही, विचाराची वाट खुंटोनिया जाय वाचामुखी होय देखुनी, डेऱ्या गाडग्यात किंवा नाना घटी, असे जैसी माती तदाकारे, तैसे सर्व रूपे नटोनिया राहे सर्वा ठाई आहे ज्ञेय जे का. हे जे ज्ञेय म्हटलंय ना, ते तर परब्रह्म आहे डायरेक्ट. आणि तिथेच आपल्याला पोचायचं असेल तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे, जे मी आता बोलले या लाईन वाचायच्या आधी, की जेव्हा पण आपल्यावर एक मोठं असं काहीतरी प्रसंग घडतो आपल्या जीवनात, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, व्हाय 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 शोधत जर गेलं, का कसं काय कसं का, याचे प्रश्नांची उत्तरं जर शोधत गेली, तर जी XYZ पर्सननी आपल्याला दगा फटका काही केलेला असतो, तेव्हा लक्षात येतं की त्याच्याही मागे, त्याच्या शरीराच्या मागे, आत्म्याच्या भूमिकेत परब्रह्मच आहे. आणि त्यांनी हे आपल्याला एक्सपिरियन्स दिलेला आहे.
म्हणजे या तर आपलं प्रिव्हियस कार्मिक हे न्यूट्रलाइज झालेलं आहे. मिनिंग एक, नंबर एक मिनिंग हे निघतं, अर्थ हा निघतो की कार्मिकल ब्लॉकेज न्यूट्रलाइज झालेला आहे. म्हणजे परत एकदा खूप चांगली गोष्ट झालेली आहे. अनंत जन्म आपण काहीतरी कॅरी करत होतो एखाद्या सोल बरोबर, ते न्यूट्रलाइज झालेलं आहे, मायनस झालेलं आहे, अकाउंट क्लोज झालेला आहे. आणि दुसरा त्याचा अर्थ होतो की हे जे घडलं त्यातून जी परिस्थिती किंवा जे काही आपल्याला फेस करायला लागणार आहे, ती आपण स्टेप 1 वरनं कदाचित स्टेप 2 किंवा स्टेप 5 वर आपण चढतो आहोत. हे मी काही असंच टाइमपास किंवा कुठे वाचलं किंवा असंच बोलत नाहीये अर्थहीन. हे अनुभवातनं, आत्मज्ञानातनं हे सगळं बाहेर पडतंय. आणि यातला शब्द आणि शब्द खरा आहे. जेव्हा आपण ही वाटचाल खूप वरच्या लेवलवर करायला लागतो ना, हे अगदी खरंच ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे घडत नाही आपल्या लाईफमध्ये. आणि म्हणून इथे म्हणलंय, डेऱ्या गाडग्यात किंवा नाना घटी. घटी म्हणजे घडा. आणि आपल्यासाठी घडा कोणता आहे? आपलं शरीर. आपल्या भोवती वेगळी वेगळी मडकी, गाडगी म्हणजे माणसं वेगळ्या वेगळ्या घटात, आकारात बसलेले आत्मे, आत्मरूप असे आहेत. पण इथे काय म्हटलंय? डेऱ्या गाडग्यात किंवा नाना घटी असे जैसी माती तदाकारे. एकच आकार असलेली माती आहे, परब्रह्माचा अंश असलेली माती आहे, माती एकच आहे, एकच स्वरूप आहे. आणि ती लक्षात आल्यानंतर आपल्याला सगळ्या घटनेचा तिसराच अँगल बघायला मिळतो. आणि आपोआप अगदी सहजपणे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस होतो. थँक यू सो मच. अक्षरशः स्पॉन्टॅनियसली जातं हृदयातनं की बरं झालं तू हे केलंस माझ्या बरोबर. थँक यू सो मच. काय देऊ मी याच्या बदल्यात? आनंद होतो. ते दुःख, तो राग, तो संताप, ते तडफडणं कुठच्या कुठे निघून जातं. अगदी हात जोडून थँक्यू म्हणावं वाटतं. थँक्यू सो मच, मस्त केलंस माझ्या बरोबर. बरं झालं, मी अडकलो होतो, मी 4 पावलं पुढे सरकलो. मग ऑब्व्हियसली आपल्याला ज्यांनी फायदा करून दिला त्याच्यासाठी तर आपल्याला हृदयातनं ग्रॅटिट्यूड शिवाय दुसरं काही निघत नाही. फक्त ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि एकदम जास्त लक्षात आल्यानंतर लव्ह यू, कारण त्याच्या हृदयामध्ये तोच परब्रह्म आहे. थँक्यू सो मच. बरं झालं तू हे केलंस माझ्या बरोबर. आणि त्यामुळे मी 2 पावलं, 4 पावलं, 10 पावलं मी जंप मारली. कारण ऑब्वियस आहे, नॅचरल ऍक्शन आहे की स्पॉन्टॅनियसली बाय डिफॉल्ट आपल्याकडनं होते. आलेलं संकटाला फेस करण्यासाठी आपण काहीतरी ऍक्शन घेतो, वैचारिक, मानसिक किंवा कृतीतनं. आणि ती ऍक्शनच ती जंप असते. आणि ती आपल्याला आपली खूप लेवलवर पॉवर वाढवते. मग ती ज्या मेंटल, फिजिकल, इमोशनल बॉडी कुठल्या बॉडीनं घेतली आहे व्हेकलनी, त्याची पॉवर वाढते. कधी कधी आपण मनातनं निर्णय घेतो, कधी कधी आपण इमोशनली डिसिजन घेतो की मी यापुढे हे करणार नाही. आणि कधी कधी आपण शरीराने कृती करतो, ऍक्शन. तर तेव्हा ती बॉडी त्या त्या डायमेन्शनवर स्ट्रॉंग होते. आणि म्हणून ग्रॅटिट्यूड खूप जास्त निघतो हृदयात. ती पण स्थिती ही जी मी आता बोलतेय, ती स्थिती या उच्च स्थिती सारखीच आहे एका पद्धतीनं. पण ती थोडी लोअर लेवलवर आहे, ग्रोथ मधल्या पार्ट मधली आहे. आणि असं करत करतच तो मनुष्य सदाकार होतो, परमात्म स्वरूप स्वरूप होतो, ज्ञेय रूप होतो. तैसे सर्व रूपे डेऱ्या गाडग्यात किंवा नाना घटी असे जैसी माती तदाकारे. तैसे सर्व रूपे नटोनिया आहे, सर्वा ठाही आहे ज्ञेय जे का. सगळ्यांमध्ये तेच ज्ञेय जे प्राप्त करून घेण्यासारखं आहे, परब्रह्मन तेच आहे, सर्वांमध्ये नटून राहिलेला आहे. कोण कोण बनतं तर कोण कोण बनतं. असा नटून आलेला नट, बाह्य ढोंग घेऊन आलेला तोच ज्ञेय परब्रह्मन आहे.
ज्याने एवढा सगळा ड्रामा आपल्या बरोबर केला आणि आपल्याला एक काहीतरी स्टेप घेण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि ती स्टेप मी घेतली आणि मी 10 पावलं जंप मारली माझ्या प्रिव्हियस स्टेट मधनं, आत्म्याच्या. ही आहे खरी गंमत आणि ही रियालिटी आहे लाईफची. पण आपण एवढ्या उच्च लेवलवर जाऊन विचार करत नाही, कारण ज्ञान नाही. हे सगळं शिकवणारं ज्ञानच आहे, अभ्यास आहे. तेच आपल्याला हे सगळं करायला शिकवतो. आणि पटकन आपण शिफ्ट होऊन जातो. कुठला राग, कुठले ग्रजेस, कुठलं डोक्यात ठेवणार, कसं साठणार. आणि मग आपोआपच हृदय, मन, विचार, बुद्धी, आत्मा गंगेप्रमाणे, नदीप्रमाणे वाहता, प्रेझेन्स मध्ये राहणारा, आत्तामध्ये जगणारा. ही आहे ती प्रोसिजर. कधी आपण म्हणतो नदीसारखं, हा आपल्याला कळलं नदी कशी असते, ती तसं जगायचं. अरे पण मग आपण पुन्हा लक्षात ठेवतो, काल यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं. जेव्हा आपण हे असा अभ्यास करत करत चेंजेस करत जातो, आत्म्याच्या फ्रिक्वेन्सी चेंज होते, आत्म्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि त्याच्यामुळे व्हेकल्सची फ्रिक्वेन्सी चेंज होते. सगळी बात आहे एनर्जी फ्रिक्वेन्सीची. आपल्याला ती जाणवत नाही, कारण आपण जडातच जगत असतो सतत, वस्तूंमध्ये जगत असतो. त्यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सी कळत नाही. ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी हा, एनर्जी फ्रिक्वेन्सी. पण जेव्हा जेव्हा ते कळायला लागतं ना, मग आपल्या सतत बोलण्यात पण ते येतं. ह्याची एनर्जी ठीक नाही, त्याची एनर्जी ठीक नाही. 4 वेळा म्हणजे बरोबरचे लोक हसतात की हो तुला खूप एनर्जी कळायला लागली. पण कळते ना, त्याचं काय करा. कारण तो जाणवतो फरक क्वालिटीमध्ये. अशी गंमत आहे. सर्वतः पाणिपादम तत्सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः क्षुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. जी का सर्वादेशी आणि सर्वकाळी न होता वेगळी तयाहुन होय धनंजया स्थूल सूक्ष्मी क्रिया तेची हात जया ज्ञेयाचे गा. म्हणून तया ते विश्वबाहू ऐसे सार्थ नाव असे लोकां माझी. स्थूल आणि सूक्ष्मातली होणारी क्रिया, स्थूल म्हणजे शरीरातनं आणि सूक्ष्म म्हणजे दुसऱ्या 2 व्हेकल मधनं आणि आत्म्याकडनं. 4th स्टेज इनकार्नेटेड सोल, तोही सूक्ष्मच आहे. या सगळ्यांकडनं होणाऱ्या क्रिया तेची हात जया ज्ञेयाचे गा, तेच परब्रह्माचे हात. आपण मनातनी विचार करतो तेही तोच करतो, त्याचे हात आहेत ते. आपली मेंटल बॉडी त्याची एनर्जी आहे, आपली फिजिकल बॉडी त्याची एनर्जी आहे, आपली इमोशनल बॉडी त्याची एनर्जी आहे. अशा पद्धतीनं तो काम करायला लागतो. म्हणजे कोण चालवणारा. एक मिनिट हा, इथे आता थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. आत्ता आपल्या शरीराला कोण चालवत आहे? लीना नावाचा आत्मा. नाही, लीनाचा आत्मा लीना नावाचं शरीर चालवतो. पण ते शरीर म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे कोणतं कोणतं आहे? 3 लोअर व्हेकल्स. ती तिन्ही तो आत्मा चालवतोय, जो या शरीरात राहतोय. लीना नावाचं शरीर आहे त्याच्यात. पण इथे होतं काय, आता जो ज्ञाता ज्ञेय रूप झालेला आहे त्याच्या बाबतीत तो नाही चालवत आहे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांना, परब्रह्म चालवतोय. आणि म्हणून इथे लिहिलंय, जी का सर्वादेशी आणि सर्वकाळी न होता वेगळी तया होणं. ती त्याच्यापासून वेगळी नाही होत. आत्मा परब्रह्म स्वरूप, देह परब्रह्म स्वरूप, मन परब्रह्म स्वरूप आणि ऍस्ट्रल बॉडी सूक्ष्म शरीर ते सुद्धा परब्रह्म स्वरूप, न होता वेगळी तयाहून. होय धनंजया स्थूल सूक्ष्मी क्रिया तेची हात जया ज्ञेयाचे गा. आणि तोच ऑपरेट करतोय या अख्ख्या व्हेकलला, क्षेत्राला पूर्ण. क्षेत्रज्ञ पण नाही, ज्ञेय परब्रह्मन ऑपरेट करतोय. म्हणून तया ते विश्वबाहू ऐसे सार्थ नाव असे लोका माझी.
की जे सर्व काळ करी सर्व काही सर्वपणे पाही पंडूसुता. आणि खरं तर तो असंच चालवतोय आणि म्हणून त्याला विश्वबाहू हे नाव पडलेलं आहे. कारण तो आपल्याला कठपुतली सारखं चालवतोय. ऍक्च्युली तेच आहे. आणि अर्थ कळल्यानंतर त्याचीच रियालिटी कळते. अरे, मी कोणीच नाही आहे हे आपल्याला ज्ञेय रूप झाल्यानंतर कळतं. सर्व तर तोच आहे, जो निर्विकार आहे, निर्गुण आहे, जो स्वतःही दिसत नाही. तो हे सगळं चालवतोय. तो विश्वबाहू सगळ्यांचा हात बनलाय तो आणि कठपुतली सारखं चालवतोय सगळ्यांना. की जे सर्व काळ करी सर्व काही सर्वपणे पाही पंडूसुता. पाहतोही तोच आहे आणि करतोही तोच आहे. आपल्याला वाटतं आपलं सामर्थ्य. आणि विश्वपाद हेही नाव तया सदा सर्वा ठाया म्हणून या. पायही त्याचे, बाहूही त्याच्या, पूर्ण शरीर. मागे मी सांगितलं होतं ना, आपण विश्वरूप दर्शनाचा अभ्यास करत होतो तेव्हा, की आपण त्याच्या सेल्युलर लेवलवर आहोत, सेल्स आहोत आपण त्याच्या. परमात्म्याच्या शरीराचे आपण सेल आहोत, सेल, पेशी, छोटे छोटे डॉट डॉट डॉट. तो इथे अर्थ लागतो पुन्हा एकदा. सूर्या लागी जैसे हात पाय डोळे वेगळे वेगळे नाहीत की, सकळ स्वरूपे तैसे सर्व पाहे म्हणून जे आहे सर्व द्रष्टे. याची लागी वेद तया अचक्षुसी विश्वचक्षु ऐसी संज्ञा देई. आता पहा, विश्वबाहू, विश्वपाद, विश्वचक्षु, विश्वमूर्धा, विश्वतोमुख. म्हणजे एका दृष्टीनं तुम्ही जर नीट बघितलं याला, तर हे विश्वरूप दर्शनाचंच दुसरं स्वरूप सांगितलेलं आहे, मांडलं आहे इथे. सूर्या लागी जैसे हात पाय डोळे वेगळे वेगळे नाहीत की, सकळ स्वरूपे तैसे सर्व पाहे म्हणून जे आहे सर्व दृष्टी. याची लागी वेद तया अचक्षुषी विश्वचक्षु ऐसी संज्ञा देई. तो परमात्मा श्रीकृष्ण आत्ता आपल्या युनिव्हर्सचा सोलर गॉड आहे, सूर्य परब्रह्मन. आपल्या युनिव्हर्सचा कॉस्मिक परब्रह्मन हा लोअर लेवलवर सूर्य देवता आहे, सोलर गॉड. तो सर्वांच्या आतमध्ये आहे, आत्मा स्वरूपाने. म्हणून आपला आत्मा, आत्म्याचं खरं स्वरूप तळपता सूर्य आहे, ज्याच्याकडे आपण डोळे वर करून बघू नाही शकत. एक्स्ट्रीम पॉवरफुल सोल, आपल्या सोलची खरी पॉवर ती आहे. पण इनकार्नेटेड सोल स्वतःला देहाशी कनेक्ट करून लोअर व्हेइकल्स मध्ये रमून लिमिटेशन मध्ये टाकतो आणि लिमिटेड होतो. पण खरं मी जर इन्कारनेटेड सोलच्या हे संपवल्या लिमिटेशन्स, तर माझा आत्मा प्रत्यक्ष सूर्य स्वरूप आहे आणि सूर्य आहे. आणि तो काहीही क्रिएट करू शकतो आणि काय वाटेल ते मॅजिक करू शकतो. इतका पॉवरफुल आपला आत्मा आहे. आणि म्हणून हे जमणार नाही, हे कसं होणार, आमच्या बाबतीत नाही होणार, हे तर लिमिटेड एनर्जी आहे तुमची, शरीराच्या आकारात बांधली गेलेली. याला काही पॉवरच नाहीये. पॉवरलेस क्रिएचर, पॉवरलेस क्रिएचर. पण जेव्हा आत्मस्वरूप होतो, आत्मभूमिकेत जगायला लागतो, तेव्हा ती सूर्याची पॉवर आपल्याला मिळायला लागते ग्रॅज्युअली. आणि आपण सूर्य स्वरूप होऊन जातो. आणि म्हणून आत्म्याच्या भूमिकेत जगण्याची सुरुवात करणं आणि त्याचा एंड याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट आहे. आणि म्हणून माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं, तरुणपणी आत्म्याच्या भूमिकेत जगायला शिक. आणि म्हणून मी पण सगळ्यांना सजेस्ट करते, आत्म्याच्या भूमिकेत सुरुवात करायची. तिथूनच सुरुवात आहे. आणि हा काही छोटा मोठा मेसेज नाही आहे. आपण म्हणतो, अरे मला गुरु नाही, मला अनुग्रह नाही, मला अमक नाही, कानात मंत्र नाही, मला दीक्षा नाही. आत्म्याच्या भूमिकेत जग, असं जर आपल्याला एखाद्या सेशन मधनं सांगितलं जात आहे, तर तोच तुम्हाला गाईड करतोय.
आत्म्याच्या भूमिकेत जगायला लागल्यावर आणखीन कशाची काही फारशी गरज लागत नाही. पण पहिले तर आत्मा कळतो ना. ज्याच्यासाठी जप करायचे, ज्याच्यासाठी साधना करायची, तेच जर आपल्याला डायरेक्ट मिळतंय, आत्मा हा शब्द कळतोय, कोण ते कळतंय, मी कोण आहे ते कळतंय, दुसरा कोण आहे ते कळतंय, मग आपल्याला बाकीच्या आत्ता गोष्टी नाही मिळणार आहेत, त्याचा हाय 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 करण्यात काहीच अर्थ नाहीये. अशी गंमत आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपात जगण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यातच खूप मजा मजा येते, ती अनुभवायची. अग्नीचे स्वरूप तेची अग्निमुख, अग्नीची या देख ठाई जैसे, तैसे सर्वपणे सर्व काळ जाण करी जे सेवन सर्व काही. त्यांनी म्हटलं होतं ना, विश्वरूप दर्शनात तुझ्या तोंडातच सगळे बाहेर पडतायत, तोंडातच तू गिळून घेतोय सगळ्यांना, फिनिश करतोय. मृत्यूचा दरवाजा असल्यासारखं आहे तुझं तोंड, अग्निमुख. त्याच्यात सगळं गिळंकृत करतोयस तू सगळ्या विश्वाला. आणि हातापायातनं प्राप्ती बाहेर पडतात हे जीव, वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे. तेच हे ते स्वरूप आहे. अग्नीचे स्वरूप तेची अग्निमुख, अग्नीची या देखठाई जैसे, तैसे सर्वपणे सर्व काळ जाण करी जे सेवन सर्व काही. म्हणून विश्वतोमुख ऐसे श्रुती बोले जया प्रती धनुर्धरा, वस्तू मात्री जैसे आकाश संलग्न, तैसे जया कान शब्द जाती. म्हणून सर्वत्र ऐकते ते तेच, असो सर्वासाच आवरोनी, ऐसी ज्ञेयाची या सर्व व्यापकता कळावी तत्वता म्हणून या. अशी ही ज्ञेयाची म्हणजे परब्रह्माची सर्व व्यापकता आहे, कळावी तत्वता म्हणून या म्हणून सांगतोय. त्याचं तत्वाने कळावं म्हणून त्याचं एवढं मी वर्णन करतोय. असं ते सांगतायत की तुला सर्व व्यापकता काय असते, सर्वत्र व्यापलेला असा जो परब्रह्मन आहे तो असा आहे. तया ज्ञेया लागी सर्वत्र ही डोळे, ऐसे श्रुती बोले धनंजया. त्याला सगळीकडे डोळे आहेत, त्याचे सगळीकडे कान आहेत, त्याला सगळीकडे बाजू आहेत, बाहू, त्याला सगळीकडे पाय आहेत, सर्वत्र सर्व व्याप्त आहेत. सर्व शून्यासी ते टाकी ते गिळवण अपुरे वर्णन हेही जेथे. वर्णन करणं सुद्धा अपुरं पडेल, शब्द छोटे पडतील, आणि म्हणून वेदांनाही कळलं नाही काय बोलायचं त्याच्याबद्दल. सर्व शून्यासी ते टाकी ते गिळवण अपुरे वर्णन हेही जेथे, तेथे तया लागी नेत्र हात पायक, ऐसे कैसे काय म्हणावे गा. लाट लाटेसीच ग्रासित असे, ऐसे दृष्टी लागी दिसे जरी पार्था. आता लाटा येतात तेव्हा एक लाट पुढच्या लाटेला खाऊन टाकते, संपुष्टात येते. मागणं लाट आली मोठी की पुढे बारीक छोटी छोटी पुढे सरकत असते, ती तिला ते ग्रासून पुढे येऊन जाते. तरी ग्रासित येते सांगे ग्रासाहून, असे काय भिन्न स्वरूपे गा. पण लाटच लाटेला खाते, म्हणजे पाणीच आहे ना ते सगळं शेवटी. त्यांच्यात भांडण आहेत का? नाही आहेत. कारण अंतिम हे पाहिलं तर ते पाणी, मागचं येणारं पण पाणीच होतं आणि पुढे चालणारं पण पाणीच होतं. तैसे असे जे का एकची तत्वता, व्याप्य व्यापकता तेथेच कैची. आणि म्हणून सर्व तत्व एकच आहेत, सर्व पाणीच आहे. मागणं सगळ्यात आत सेंटर मधनं कुठून येते सुरुवात लाटेची, आणि आपल्या पायाशी येणारी लाट, ते सगळ्यांमधलं तत्व एकच आहे, पाणी. असं आहे सगळं हे विश्व. आणि तो विश्वकर्ता परब्रह्मन. व्याप व्याप्य व्यापकता, व्याप्य म्हणजे जे व्यापून घ्यायचं, आणि त्याची व्यापकता. परीक्षण भरी करावे लागेच, शब्दे खूण साच दाखवाया. पण आता काय करणार, स्कुलामध्ये लोकांना समजवण्यासाठी त्याला शब्दात बांधावं लागणार, त्याला सांगावं लागणार, त्याला एक्सप्लेन करावं लागणार, आणि त्याला लिमिटेशन मध्ये टाकावं लागणार. परीक्षण भरी करावे लागेच, शब्दे खूण साच दाखवाया. दाखवी ती शून्य बिंदुले काढून, पार्था तैसी खूण अद्वैताची.
बिंदुले म्हणजे आपण शून्य, एक ओ काढायचा, सर्कल काढायचं. तर आपण छोटे 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 लहान मुलांना लेटर शिकवतात ना, वन कसा असतो, त्यांना काही कळत नाही, कसा वन, कसा टू, कसा ए, कसा बी. तसे डॉट 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 त्यांना काढून दिलेले असतात, मग त्यांना सांगतात हे जोडा, म्हणजे बनतो वन. तसं आहे, बिंदुले काढून दाखवी ती शून्य, पार्थात ऐसी कोण अद्वैताची. पण आपल्याला बिंदू जोडून 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 आपल्याला अद्वैत, जे वेगळं नाही, दुसरं नाही, एकच, ते आपल्याला बिंदू जोडून दाखवावं लागतं. सगळे बिंदू जुडले, जे आपण सगळे आत्मे एकरूप झालो, की ते अद्वैत, एकच, दुसरं काही नाही. जरी शब्दे साच दाखवाया जावे, तरी स्वीकारावे लागे द्वैत. पण जर बिंदू 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 दाखवला, तर तुम्ही मी आपण सगळे वेगळे 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 वेगळे. पण आपल्या सगळ्यांना जोडलं तर तो एक परब्रह्म अद्वैत बनत. ऐशा परी जरी द्वैत स्वीकारून अद्वैत वर्णन नाही केले, तरी गुरु शिष्य संप्रदाय खिळ पडोनी खुंटेल बोल सर्व. म्हणून या वेदे द्वैत स्वीकारून केले निरूपण अद्वैताचे. त्यामुळे वेदांना सांगण्यासाठी आता एकाने दुसऱ्याला सांगायचं तर वेगळं व्हावं लागेल ना, तेव्हा सांगता येईल. म्हणून गुरु शिष्य संप्रदाय, गुरु असल्याशिवाय शिष्याला कळणार कसं? मग सगळा ड्रामा करावा लागला, नाटक करावं लागलं हे सगळं. आणि म्हणून वेदांनाही द्वैतात दुसरी वस्तू बनून त्याचं वर्णन करावं लागलं, अद्वैताचं निरूपण करावं लागलं. तरी दृश्य जात जे जे तया ठाई, नेय कैसे राही व्यापुनिया. त्याची सांगू आता तुझं लागी येथ, अवधारी चित्त देवनिया. एवढं खोलात शिरून शिरून सांगितल्यावर कसा काय तो श्रीकृष्ण नाही, पार्थ, अर्जुन परब्रह्म स्वरूप नाही होणार, नाही का? इतकं खोलून खोलून एक एक विषय उलगडून उलगडून पाकळ्या त्याच्यातल्या ओपन करून 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 आत ब्रह्मरसापर्यंत तो नेतोय. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. तरी पार्था जाण नेयते गा ऐसे आकाश का जैसे अवकाशी. अवकाश काय आहे? पोकळी आहे. पोकळीच आहे पूर्ण. आपण बघायला गेलं निळं 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 आपण शोधत गेलो जर वर, आपल्याला निळं असं काही दिसत नाही. आपल्याला पूर्ण आपण ह्याच्यामध्ये पोहोचू, स्पेस मध्ये. आकाश निळं 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 बघत गेलो तर दे आर जस्ट लेयर्स, ह्याचे लेयर्स आहेत ते, ऍटमॉस्फेरिक. आणि त्यामुळे आपल्याला आकाश आहे असं वाटतं. आपल्याला असं वाटतं निळ्या कलरचं काहीतरी आहे वर, पण ते अवकाश आहे, स्पेस आहे, पोकळी आहे. तरी पार्था जाणत नेयते गायसे आकाश का जैसे अवकाशी. किंवा वस्त्रा माझी होऊन या वस्त्र तंतूची सर्वत्र असे जैसा. होऊन या जळ जळी जैसा रस दीपकी प्रकाश दीपपणे. कापुरा माझारी होनी कापूर सुगंध साचार असे जैसा. ना तरी शरीरी शरीर होऊन राहते संपूर्ण क्रिया जैसी. सुवर्णाची जैसे सुवर्णाचा रवा तैसेची या सर्वांगीचे. म्हणजे काय, यातनं एकच घ्यायचं की या सगळ्या शरीरांमध्ये आपल्या भोवतीच्या ते एकच परब्रह्मन आहे. वस्त्रा माझी होनी वस्त्र तंतूची सर्वत्र असे जैसा. जळाजळामध्ये पण रसच आहे, लिक्विड. दीपक दीपक प्रकाश, ह्याच्यामध्ये ती ऊर्जाच आहे एक प्रकारची. कापुरा माझारी होनी कापूर सुगंध साचार असे जैसा. ना तरी शरीरी शरीर होऊन राहते संपूर्ण क्रिया जैसी. सुवर्णची जैसे सुवर्णाचा रवा तैसेची या सर्वांगी. रवेपणा माझी रवा ऐसे भासे परिसाच असे सुवर्णची. आपल्याला माणसं वेगळी वेगळी दिसतात, पण आहे ते परब्रह्मच ना, त्याचं काय करा.
वाकडा प्रवाह परी उजू पाणी, तप्त लोही अग्नी लोह नवे, घटी घटाकारे वाटोळे गगन, करोनी चौकोन मठी राहे. वेगळे वेगळे आकार असतात माणसांचे. एक जाडा, एक बुटका, एक काय उंच, एक पतला. मग त्याच्यात स्वभाव, मग त्याच्यात वेगळं वेगळं स्वरूप दिसणार. पण आहे ते एकच ना. अंतर स्वरूप एक आहे. घटी घटाकारे वाटोळे गगन, सगळ्यांच्या आतमध्ये गगन सामावलेलं आहे. वेगळे वेगळे घडे, मटके, भांडी मातीची काय 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 बनवून ठेवलेलं असतं तिथे दुकानदारानं. पण ते सगळ्याच्या आतमध्ये स्पेस, गगन, हे आकाश एकच आहे. करोनी चौकोन मठी राहे, परी घटी मठी, आकाश ते एक, आकार माईक भासमान. बाहेरचं तर मडक फुटलं, माती फुटली, बांधलेली एकत्र आकार, की ते आकाश आकाशात मिसळून जातं. आपला देह फुटतो, आत्मा बाहेर पडतो, परमात्म्यात विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो, वेगळा भटकत बसत नाही. तैसे विकारी जे विकारले भासे, परीसाच असे अविकार. आणि म्हणून सगळे आपण विकारांनी बरबटलेले असलो तरी आपलं सत्य स्वरूप, आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप अविकारी आहे. खरं तर त्याला कुठलेही विकार नाही. पण आपण इनकार्नेटेड सोल म्हणून बिहेव करायला लागल्यानंतर, ह्या शरीराला मी म्हणल्यानंतर आपण विकारी होतो. आपण त्यातनं बाहेर पडल्यानंतर आपण अविकारी असतो. पण हा नुसतं समजण्याचा भाग नाही, त्यातनं कृती, ऍक्शन, थॉट, स्पीच त्यातनं व्हायला लागते. आणि म्हणून अविकारी सिद्ध होण्यासाठी बरीच मोठी साधना आहे. साधना म्हणजे ध्यान लावण्याची साधना नाही. ह्या सगळ्या लर्निंग प्रोसेस मध्ये, ऍक्शन मध्ये टाकून त्या सगळ्याला कृती करणं, ती साधन. साधना म्हणलं की ध्यान कधी डोक्यात नाही घ्यायचं. आपण स्टेप बाय स्टेप ज्या स्टेप्स एक 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 फॉलो करत करतो ना, त्याला साधनाच म्हणतात. मनादी इंद्रिये सत्वादी त्रिगुण, याची या समान वाटे जरी, तरी गुळातील गोडीसी साचार, ढेपीचा आकार नसे जैसा. मनादी इंद्रिये सत्वादी त्रिगुण, याची या समान वाटे जरी, तरी गुळातील गोडीशी साचार, ढेपीचा आकार नसे जैसा. तर गुळ गुळ आहे तो. तुकडे तुकडे असू दे, नाही तर त्याला काय शेप दिलेला असू दे, गुळाचा गुळपणा तर जाणार नाही ना कुठे. तैसे गुणेंद्री असोनी ते नाही, तयाची अठाई त्रिगुणादी, क्षिरी क्षीराकारे असे घृत जरी, क्षीरची ते परी घृत नोहे. दूध हे दूध आहे, पण दुधामध्ये तूप निघतं. पण तूप हे दूध नाही बनवू शकत. अशी गंमत आहे. आपण म्हणू आपण शरीरांना आत्मा नाही म्हणू शकत. आत्मा हा आतमध्ये आहे, बाहेरचं शरीर आहे. आपल्याला तसं तो दृष्टिकोन डेव्हलप करावा लागतो, तेव्हा ते आतलं घृत म्हणजे आत्मा आपल्याला कळायला लागेल आणि तिथपर्यंत आपण पोहोचू. शरीराला आत्मा म्हणून पूजा करत नाहीत कधी कोणाची. गुरूंना आपण आत्मस्थितीत बघतो आणि म्हणून गुरु हे शिकवतात, अरे माझं माझं स्वरूप डोक्यात ठेवून बसू नको, मी असा आहे. कशी मी गुरूंची पूजा करत होतो, ते मला आले, त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला शांत केलं, पाठीवरनं हात फिरवला. हे महत्वाचं नाहीये. माझं शक्ती स्वरूप ओळख आणि मला असं लक्षात ठेव, असं गुरूंची इच्छा असते नेहमी. म्हणजे दिसण्यावर जाऊ नको, बाह्य स्वरूपावर जाऊ नको, आतलं आत्मस्वरूप बघ, ते शक्तीला जाण, असं ते सतत सांगत राहतात. तैसे विकारी या असोनी साचार, नवेची विकार पांडवाजे, बरी आकारासी भूकर हे नाव, परी सर्वथैव सोने चिते. तैसे वेगळेची जाण धनंजया, ब्रह्म गुणेंद्रियापासून हे.
आकारासी नाम रूपाचा संबंध जाती क्रिया भेद तयासी च. भोकर म्हणजे ते कानातलं एक दागिना आहे ना. ते बाहेरनं आकार वेगळे 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 दिसतील बनवलेले, पण असतात फायनली ते सोनं ना. त्याचा गोळा बनवतात सोनाराकडे. आपण गेलो मोडायला एका दागिना, आणि याचा दुसरा बनवायचा आहे, तर त्याचाच पहिले गोळा बनवतो आणि त्या गोळ्यातनं पुन्हा दुसरा आकार देतो. सोन्याचा गोळा, छोटे छोटे गोळे बनवतात वितळवून त्याला. मग त्यातली भेसळ काढून टाकतात. आणि मग गोळा बनला की पुन्हा तुम्हाला, अच्छा याचं काय कानातलं पाहिजे का, याचं काय नेकलेस पाहिजे का, मग ते नवीन आकार दिला. तसंच आपण मरतो तेव्हा त्याचा गोळा बनतो, आणि पुन्हा त्याला आकार घेऊन शरीर घेऊन आपण बाहेर येतो जन्माला. इतकं साधं सरळ सोपं आहे, आणि आपण होतो तसे सगळे होतात. तेच माणसं येतात. मागच्या जन्मी कोण होता, काका होता, तो यावेळेस भाऊ झाला, मग पुढच्या वेळेला काय शेजारी झाला, मग काय नवरा झाला. असंच फिरत राहतो आपण, त्याच त्याच परिवारामध्ये फिरत असतो. एक गंमत आहे. वेगळे वेगळे येत नसतात, कारण ते कार्मिक कनेक्शन असतं ना. फार मजेशीर आहे सगळं. बोलणे हे नाही ब्रह्मा लागी काही, उघड हे पाही धनंजया. ब्रह्माचा तो नाही गुणांशी संबंध, ब्रह्म ते अभेद गुणातीत. आणि म्हणून आपल्याला ते सांगतात, गुरु सांगतायत किंवा परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णही सांगतोय की बाह्य स्वरूपामधून आत्म्याशी रिलेट करू नको समोरच्याच्या. हा असं बोलतो, ह्याच्यामध्ये असा गुण आहे, सत्वशील आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, असंच वागतो बोलतो. अरे पण त्याच्या आतमधलं मूळ स्वरूप म्हणजे सूर्य स्वरूप, जो तळपता ब्राईट लाईट आहे, तो परब्रह्माशी एकरूप असलेला अंश आहे. त्याला आपण गुणांशी संबंध लावू नाही शकत बाहेरच्या. आणि म्हणून आत्मभूमिकेत जगा हे वाटतं तेवढं सोपं नाही. पहिल्यांदा असं वाटतं की हो मला आत्मा कळायला लागला, मला बरंच वाटतं की हा चांगला आहे तो वाईट आहे. पण आत्म्यामध्ये चांगला वाईट काहीच नाही ना, खरं बघायला गेलं तर. आत्म्यामध्ये चांगले वाईट असतात, हेही मी सांगते. आत्म्यामध्ये चांगले आत्मे आणि वाईट आत्मे पण असतात. पण ते कशामुळे होतात? ते पॅटर्नमुळे. ते अनंत जन्म काय काय कर्म करत असतात, त्यांनी त्यांची टेंडन्सी बनते. आणि त्यामुळे दुष्ट आत्मे आणि सज्जन आत्मे ही पण कॅटेगरी पुढे बनते. पण ही असली तरी एका सर्टन स्टेज पर्यंत आहे. जेव्हा आपण या भूमिकेत जातो, जी आता इथे अभ्यास चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते वननेस मध्ये जातात. ते एकच स्वरूप आहे. आत्मा आत्मा हा परमात्मा स्वरूप. त्याच्यात गुड अँड बॅड नाही. पण जगताना स्टेजेस मध्ये या स्टेज पर्यंत जाऊन पोचेपर्यंत आपल्याला वेगळे वेगळे अनुभव येतात, आत्म्यांचे सुद्धा. तेही सत्यच आहे, ते झूट नाही. ब्रह्माचा तो नाही गुणांशी संबंध, ब्रह्म ते अभेद गुणातीत. परी हे त्रिगुण जाण धनंजया, ब्रह्माची या ठाया आभासती. पण हे तीन गुण ब्रह्माच्या परब्रह्माच्या स्वरूपात दिसतात आपल्याला. तिथूनच निर्मिती होते. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. ह्याची लागी ऐसे वाटे अज्ञजना, ब्रह्मची त्रिगुणा धरीत असे. पण अज्ञानी माणसाला वाटतं की ते परब्रह्मातनं निर्माण झालेत, म्हणजे परब्रह्म सुद्धा त्रिगुण स्वरूप आहे. त्रिगुणातीत आहे ते खरं तर. पलीकडे आहे तीन गुणांच्या, सत्व रज आणि तमाच्या पलीकडे आहेत. पण आपल्याला ते सुद्धा त्याच्या स्वरूपात वाटतात. पण ते सुद्धा अज्ञान आहे. परी नभ जैसे अभ्रासी आधार, आरसा साचार प्रतिबिंबा. किंवा सूर्याची या प्रतिमंडलाते, आधार ते होते जळ जैसे. ना तरी आधार रोहिणी लागोन, सूर्याचे किरण होती जैसे. रोहिणी म्हणजे मृगजळ. ना तरी आधार रोहिणी लागोन, सूर्याचे किरण होती जैसे. तैसे करी जाण गुणा ते धारण, संबंधा वाचून निर्गुण आहे. आता त्यांनी दोन उदाहरणं दिलेत. किंवा सूर्याची या प्रतिमंडलाते, प्रतिबिंब, आधार ते होते जळ जैसे. तिथे पाणी असतं ना, एक मीडियम बनतं,
आणि म्हणून सूर्याचं आपल्याला प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. पण दुसरं उदाहरण, मृगजळ. मृगजळाच्या इथे सूर्याची किरणाचा इफेक्ट असतो तो. तिथे काही ती माती मिडियम बनलेली नसते, किंवा जी तिथे जागा असेल ती ते काही मीडियम बनलेलं नसतं, प्रतिबिंब नसतं. हा दोन दोन एक्झाम्पल दिलेत आणि इथे तो फरक आहे. मगाशी मी सांगितलं ना, गुड सोल, चांगले सोल, सधर्मी सदाचारी सोल, आत्मे, आणि दुष्ट राक्षसासारखे आत्मे, सुडानं पेटलेले, तिथे त्यांना लोअर व्हेइकल्सचा आधार आहे. प्रतिबिंब त्यांचं पडायला त्याच्यात, जे स्वरूप आहे त्याचं. पण ओरिजिनल फॉर्म मध्ये जर आपण बघायला जातो तेव्हा तिथे काहीही नसतं. आपल्याला पूर्ण आत्मस्वरूपात आपण त्यांना बघतो. चांगलं आणि वाईट हे मीडियम मध्ये ठेवत नाही आपण. पण दोन्ही सत्यच आहेत, दोन्ही प्रकार आहेत. तैसे करी जाण गुणाते धारण, संबंधा वाचोन निर्गुण है. परिधरी ऐसे बोलणे हे वाया, अंगीकारोनिया मिथ्या दृष्टी. भणंगासी जैसा स्वप्नी राज्य भोग, तैसा गुण संग निर्गुणासी. म्हणून निर्गुण ब्रह्मी गुण संग, किंवा गुण भोग बोलू नये. आणि म्हणून निर्गुणाला कशाचाही गुणांचा संग नसतो. निर्गुण निराकार, परब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याला काही कुठला स्वभाव, कुठली प्रवृत्ती, कुठलं स्वरूप असं लागू पडत नाही. ते त्यांनी अंश स्वरूपात वेगळ्या वेगळ्या भूमिका घेतल्या, आणि त्या सुद्धा या युनिवर्स मध्ये असलेल्या लोकांसाठी, ही प्रजा चालवण्यासाठी. कधी गणपती, कधी काय वेगळ्या वेगळ्या शक्ती त्या स्वरूपात, किंवा संत, किंवा अवतारी पुरुष म्हणून आले. आणि मग त्याच्या त्याच्यात एक एक गुण दिसतो आपल्याला. कृष्णाचा गुण वेगळा होता, तेच राम म्हणून आला तेव्हा तो वेगळा होता. आणि आणखीन बाकी अवतार झाले त्याच्यात ते वेगळे वेगळे होते. प्राण्यांची पण रूप घेऊन आला तो, वराह अवतार, नरसिंह अवतार. मग त्याच्यात त्याच्यात वेगळे वेगळे गुण दिसतात. पण म्हणून परब्रह्माला गुण नाही, संग नाही, दोष नाही. ते निर्गुण निराकार आहे. म्हणून निर्गुण ब्रह्मी गुण संग, किंवा गुण भोग बोलू नये. बहिरंतश्च भूतानाम चरम चरमेव च, सूक्ष्मत्वात् दवीय ज्ञेयम, दूरस्थम चांतिके च तत्. पार्थचराचर भूतान माझी पाहे, एकची ती राहे ब्रह्मवस्तू. नानावनी माझी एकची उष्णता, अभेदे सर्वथा असे जैसी. आग ही आगच आहे. ती काड्यापेटीची आग असू दे, गॅसवरची असू दे, मोठी लागलेली आग असू दे, वणवा पेटलेला असू दे, नाही तर दिव्याची ज्योत असू दे, ती चटकाही देणार, उष्णता त्याच्यात असणार. ती काही क्वालिटी बदलत नाही. तसं वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असलं तरी परब्रह्माचं परब्रह्म पण बदलत नाही. तो तितकाच प्युअर स्टेट मध्ये असतो. पण घाण होतो लोअर डायमेन्शन वरच्या एनर्जी मध्ये एकरूप झाल्याने. हे समजून घेणं, ही कॉन्सेप्ट पक्की समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण आत्मस्वरूपात जग असं कोणी सांगितलं तर ते जगू नाही शकणार. कारण आपण एकदा म्हणू आपण आत्मस्वरूपात बघितलं मी त्या अमक्याला, पण त्यांनी मात्र येऊन दगाफटका केला, असं आपल्याला पुन्हा डाऊट यायला लागेल की मग नक्की काय खरं. मग समोरचा खरा की मी समजतो ते खरं. आणि म्हणून हा कॉन्सेप्ट क्लिअर करणं खूप आवश्यक आहे. तेव्हा कळतं आपल्याला दगाफटका का दिला, जे मी सुरुवात केली सेशनला आज, की का झालं, कशामुळे झालं, काय पॉसिबिलिटीज आहेत, काय मेसेज आहे, काय लर्निंग आहे. असं आपण मग खोलात जातो जेव्हा आपल्याला ब्रह्मवस्तू एकची आहे हे कळतं तेव्हा. तैसे सूक्ष्मपणे व्यापोनी आघवे, अविनाश भावे राहे ब्रह्म. आत जे बाहेर समीप जे दूर, एकची साचार दुजे नाही. जे काही आहे ते एकच आहे, दुसरं काही वस्तू नाही.
क्षीरसागराची मध्ये फार गोडी, काठापाशी थोडी ऐसे नाही. तयापरी जाण सर्वांग संपूर्ण, अगवे व्यापून राहिले जे. स्वेदजादी भिन्न जीवांची अठाई, व्याप्ती लागी नाही न्यून जया. नाना घटांमाझी चंद्रिका बिंबोन, एकची अभिन्न राहे जैसा. जेवढ्या युनिवर्स मध्ये आपल्या अर्थ प्लॅनेटवर जेवढे पाण्यांचे प्रकार आहेत, नद्या, तलाव, नंतर झरे, समुद्र, किंवा कोणाचे प्रायव्हेट काय पूल असतील पाण्याचे, किंवा जे काय असेल पाण्याचे समुद्र जेवढे असतील, ते सगळ्यात एकच चंद्रबिंब पडतं. पण त्याप्रमाणे चंद्रबिंब एकच बिंब असतं, ते म्हणजे त्याची आकृती असते ती. पण चंद्र एकच आहे ना. जेवढ्या जलाशयांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये जेवढे चंद्राची प्रतिबिंब दिसली म्हणजे तेवढे चंद्र होऊ शकत नाहीत. चंद्र एकच आहे, प्रतिबिंब आहे त्याचं पाण्यामध्ये. तसं परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्यात आहे. हे पहिली स्टेप, प्रतिबिंब आहे ते. आणि मग लास्ट स्टेज येते, नाही प्रत्यक्ष परब्रह्म आहे. हा त्या दोन स्टेजेस मधला अंडरस्टँडिंग मधला मेन फरक आहे. प्रतिबिंब आहे प्रतिबिंब आहे करत संपलं तिथे पाथ, असं नाही होत. त्याच्या पुढे जायचंय. अरे नाही, प्रतिबिंब पण नाही, तोच आहे, दुसरं काही नाही. ज्यांनी सुरुवात झाली या अध्यायाला आज, की दुसरं काहीच नाही, एकच आहे, ते सर्वव्याप्त आहे, सर्वांमध्ये आहे. म्हणून या नाना लाटांची आधार, एकची सागर होय जैसा. तैसे भूताकारा एक जे आश्रय, होय लोकत्रय देतो निहे. बाल्य तारुण्यादी तिन्ही अवस्थात, एकची निभ्रांत देह जैसा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस एकच असतो, अवस्था बदलतात, शरीराची क्वालिटी कपॅसिटी बदलते, पण माणूस तोच असतो. असं होत नाही लहानपणी अमुक होता, अरे मोठेपणी तो गायब झाला, असं होत नाही. तैसे विश्वाची आधी स्थिती लया, माझी धनंजया अखंड जे. होता जाता सायं प्रातर मध्य दिन, जैसे का गगन पालटे ना. आपण फोटो काढतो, ट्रिपला जातो, सकाळी आपल्याला आकाश फार सुंदर वेगळ्या वेगळ्या छटा दिसतात, दुपारी वेगळं दिसतं, परत संध्याकाळी वेगळं दिसतं, आणि रात्री वेगळ्या चांदण्यांनी चमकतं ते. पण आकाश गगन एकच असतं ना. अगदी तसंच आहे. होता जाता सायं प्रातर मध्य दिन, जैसे का गगन पालटेना. विश्वोत्पत्तीची या वेळे प्रजापती, ऐसे नाव देती जया लागी. स्थितीची या वेळे विष्णू ऐसे नाम, लयकाली शिव बोलती जा. सत्व रजतम ऐसे ऐसे त्रिगुण आहे, गिळोनी जे राहे शून्यपणे. क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, उत्पत्ती, प्रजापती, ब्रह्मा, लॉर्ड ब्रह्मा, क्रिएटिव्ह आस्पेक्ट, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. स्थिती म्हणजे प्रिझर्वर, विष्णू प्रोटेक्टर, आणि लॉर्ड शिवा डिस्ट्रॉयर, तमगुण. तमाचं गुण दाखवलाय त्याने, कारण त्याला डिस्ट्रॉय करायचं. पण पुन्हा ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे पुन्हा शून्य आहेत, ऍब्स्ट्रॅक्ट आहेत, आकारहीन आहेत, निराकार आहेत. नो थिंग, कशातच नाही आहेत ते, सापडत नाहीत ते शोधायला गेलं तर, असे आहेत. पण त्यांनी त्यांचं कार्य करताना गुणांची निर्मिती केली, त्रिगुणांची, कार्याच्या रूपातनं, आणि ती युनिव्हर्सला ते त्रिगुण दिले निर्माण करून. अशी अशी हे त्रिगुणांची निर्मिती आहे. पण मुख्य शक्तींमध्ये ते त्रिगुण आहेत का, तर नाही, ते त्रिगुण नाहीत. पण त्यांनी ते काम करताना ते निर्माण केले.
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसा परं परम उच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. चंद्राचे जीवन होय जे किरीटी, जेणे लाभे दृष्टी सूर्यासीही. जेणे तेजे चढे महातेजा तेज, प्रकाश सहज तारकांसी. आधीची जे आधीची जे आदी, वृद्धीची जे वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, असे पार्था. जीवाचा जे जीव, मनाचे जे मन, नेत्राचे नयन, असे जे का. वाचेची वाचा, कानाचे की कान, प्राणाचे ही प्राण, असे जे का. जेणे क्रिये लागी घडे करतेपण, गतीचे चरण, असे जे का. आकारे आकार, विस्तारे विस्तार, संहारे संहार, जेणे योगे. पृथ्वीची जे पृथ्वी, जळाचे जीवन, जळाचे जीवन, तेजाचे ही जाण, तेज जे का. असे वायूचाही, जे का श्वासोच्छ्वास, जे का अवकाश अवकाशाचा. असो जेणे योगे जगत भास भाणे भासे, सर्वपणे असे सर्वा ठाई. काय सांगू फार, एकची जे सर्व, द्वैत भावा ठाव नाही जेथे. देखता जे आटे दृश्य द्रष्टा भाव, एक होय सर्व सामरस्ये. दृश्य म्हणजे जे बघितलं जात आहे, द्रष्टा म्हणजे बघणारा, आणि बघण्याचा कृती भाव जो आहे तो, हे सगळं एकच आहे. आणि म्हणून आकारातला आकार, संहार करणाऱ्यातला संहार, पृथ्वीतली पृथ्वी, तेजातलं तेज, म्हणजे काय, सगळ्यांमध्ये तोच. देखता जे आटे दृश्य द्रष्टा भाव, एक होय सर्व सामरस्ये. मग त्याची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय, ज्ञाने लाभे सोय, तीही त्याची. ज्ञानामुळे काय होतं, की ज्ञान जे मिळवायचं, ज्ञाता म्हणजे जो मिळवतो, आणि जी मिळवायची वस्तू आहे ते ज्ञेय, फायनली आउटकम, लास्ट, ते ज्ञेय आहे. ते जाणण्यासाठी आपण ज्ञान प्राप्त करतो, आणि ते कोण प्राप्त करतो, तर ज्ञाता, अभ्यासक. हे सगळं एकच आहे, परब्रह्म आहे. हिशेबाचे काम संपताची जाण, अंक होती लीन एकत्वात. साध्य साधनादी तैसे एक होई, तयाची अठाई धनुर्धरा. जयाची अठाई द्वैत वार्ता नाही, असे जे हृदयी सर्वांची या. असं ते सगळी सर्व शक्तिमान तो सर्वांच्या हृदयात आहे, तिथे द्वैत नाही. ही आहे आजच्या आपल्या अभ्यासातली महत्वाची गोष्ट, की तिथे दुसरं काही नाही आहे. एकच शक्ती आहे, सर्वत्र व्याप्त आहे, आणि सर्वांच्या ठाई आहे. तिथे दुसरं काही उरत नाही. आपण इथे थांबूया.